मार्ग घेतलेल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपला बाहुली डॅमला कॅम्पिंग केली आपण. कालचा एक दिवस संपला, आजचा दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण टेंट मधनं करत आहोत. चला तर आता तुम्हाला मी सकाळचा निसर्ग दाखवतो. असा बाहुली डॅम आहे समोर. असा टेंट लावला, रात्री इथे झोपलो. अशा प्रकारे असा टेंट लावला होता आपण छान पैकी असा सुंदर. अशी आपण गाडी तिकडे आपली. आता आपण किचन ओपन करूया आणि लेमन टी पिऊया. लेमन टीच बनवणार ना. आता तोंड धुतो, फ्रेश हो. मस्त आजच्या निसर्गाच्या सानिध्यात दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आपल्या बाहुली डॅमच्या प्रवासातली. आता ही चहा आणि नाश्ता बनवू आपण. आणि इथला असा निसर्ग आहे. तर बाकीचे कॅम्पिंग वाले बी असे बाकीचे मेंबर्स तिकडे बसले, बाकीचे मेंबर्स इकडे मस्त आहे चहा वगैरे बनवून नाश्ता ब्रेकफास्ट बनवत आहे. हे एकटे आलेले यांची पण खूप छान गाडी अशा प्रकारे. ते पण त्यांचं सकाळचं ब्रेकफास्ट बनवत आहे अशा प्रकारे. त्यांनी मस्त असे अंडे उकडायला टाकलेले आहेत. बॉईल अंडे बनवत आहेत अशा प्रकारे. असे गावातले लोक चारा घेऊन जात आहे. असं रात्री आपलं इथं टेंट होता मस्त. आता आपण चहा बनवतोय. लेमन टी पिऊ, कोरा बनव मस्त आणि लेमन टाकून. तसं दूध पण मिळेल आपल्याला, परंतु आपल्याला लेमनच प्यायचं आहे आज. आणि नाश्ता करूया मस्त आणि थोडं फेरफटका मारूया खाली. चला आता चहाचा आनंद घेऊया. लेमन टी निसर्गाच्या सानिध्यात चहा पिते आपण. रूफटॉप स्काय डे घ्या गाडीचा. असं आपल्याला प्लॅनिंग करायचं भविष्यात. रूफटॉप स्काय डे टाकायचा. इकडे असं बाथरूम आहे. इकडे बाथरूम आहे. आता हे आंघोळीला चालले इथं. आणि इकडे हे टॉयलेट आहे. अशी इथे व्यवस्था करून दिलेली आहे त्यांनी आपल्याला. मित्रांनो, आता आपला नाश्ता झाला, मस्त चहा झाला, आंघोळ झाली, फ्रेश झालो. आता एक फेरफटका मारून येऊया. आता मी तुम्हाला हे दाखवतो पूर्ण बाहुली डॅमचा परिसर कसा आहे पूर्ण. चला तर चक्कर मारूया एक. रात्री इथं प्रोजेक्टर लावलेला होता असा त्यांनी. असे टेंट आहे मस्त इथे. खूप छान अशी व्यवस्था आहे. तसं तुम्हाला मी नंबर देतोच. तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे सर्वांचं पॅकअप चालू आहे. आता निघायची तयारीत आहे आता सर्व. एक आपल्या फॉक्सवॅगन टायगॉन पण आलेली होती एक अशा प्रकारे. ती पाठीमागची फॉक्सवॅगन टायगॉन. 1 2 3 4 5 6 गाड्या होत्या. काही काल निघून गेल्या. अशा प्रकारे इथला निसर्ग आहे. आता आपण पहिले ती बाजूला जाऊया, मग नंतर इकडे या बाजूला येऊ. असं वरती आपला टेंटचा सेटअप वर होता. आपण असं खाली यायचं. इथं त्यांनी बाथरूमही बनवलेलं आहे मस्त छोटंसं. इथं टॉयलेट पण आहे. आणि हा असा समोर मस्त डोंगर. मित्रांनो, डे 1चा ब्लॉग बघायला विसरू नका. हा डे 2चा ब्लॉग आहे आपला. अशा प्रकारे इकडे पण पर्यटक आलेले आहेत खूप. आपण काल त्या रस्त्याने गेलो होतो आणि तो धबधबा आहे समोरचा, पण तो आता सुकलेला आहे. त्या धबधब्याचंच पाणी इथे धरणात येतं. हे अशा प्रकारे निसर्ग आहे. खूप सुंदर निसर्ग आहे. पावसाळ्यात अप्रतिम असतो पावसाळ्यात. अशा प्रकारे निसर्ग आहे. तर आता आपण खाली जाऊ. खूप छान स्पॉट आहे वन डे पिकनिकसाठी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. बघायला विसरू नका. असं इथे एक झोका पण त्यांनी बांधलेला असा टायर लावून. तिकडे एक झाड आहे, ते खाली असं कोसळलेलं आहे, परंतु अजूनही त्याला जळालेलं नाही आहे, परंतु जिवंत आहे. हे बघा, अशा प्रकारे एक झाड आहे. उंबराचं झाड आहे. उंबराचं असं कोसळलेलं आहे, परंतु अजूनही ते हिरवंच आहे. हेच आहे ना, उंबरच आहे ना.
उमराचं झाड आहे. किती गार लागते झाडाखाली, खूप गार लागतं. मित्रांनो, आता आपला सेटअप पॅकअपची वेळ आलेली आहे. आता आपण पॅकअप करत आहोत. अशा प्रकारे असं आपण एक छत्री पण घेऊन ठेवलेली आहे गाडीत आत याने जाऊ म्हणून, ऊन वगैरे जास्त लागू म्हणून. आपले एक मित्र आहे, त्यांच्या गाडीचा वाल खराब झाला होता, त्यांनी आता टायर पण बदलवलं. राहुल भैयाने आता ते टायर पण बदलवलं त्यांनी. आता स्टेपनी टाकली. अशा प्रकारे अशा घटना घडत असतं कॅम्पिंगमध्ये. त्याच्यामुळे आपण असं सर्व वस्तू ठेवत असतो. प्रत्येक कारवाल्यांकडे त्या वस्तू तुम्हाला भेटतील, आपल्याकडे पण आहे अशीच. आता आपलं पॅकअप चालू आहे. आपल्याकडे पण याचं इकडे ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता घराकडची ओढ लागली आता आपल्याला. आता आपला पूर्ण सेटअप आपण आवडतोय. आता अर्धा आवरून झालेलं आहे. इंडियन इगतपुरी कॅम्पिंगवरनं आम्ही निघालोय आता. बाय. असा हा नजारा आहे मस्त. वन डे ट्रिपसाठी खूप छान स्पॉट आहे. कॅम्प साईडला जाताना असं अंगणवाडी केंद्र आहे, तांबटमाळ, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. इगतपुरी टेंट कॅम्पिंगला जाताना असा लेपचा बाहुली डॅमचा रस्ता आहे. परंतु लेप न मारता असं इकडून असं बोर्ड इथून बाहुली खुर्द म्हणून गाव, हा इकडं बाहुली डॅमकडे जातो आणि हा इकडं आपला इगतपुरी कॅम्प साईड आहे, तिकडे जातो. असा हा रस्ता आहे. मित्रांनो, आपला या ट्रिपचा खर्च, आपल्याला पेट्रोल लागलं 700 रुपयाचं. जाऊन येऊन 91 किलोमीटर होतं, म्हणजे 91 किलोमीटर आलं. आपल्याला लागलं 7 लिटर पेट्रोल. 750चं पेट्रोल धरलं आणि 1200 रुपये तिथलं टेंट आणि गाडी पार्किंगचा खर्च, असा 1950 रुपये खर्च झाला आता आपला. आणि मंडळी, अखेर आपण सुरक्षितपणे घरी पोहोचलो. बाहुली डॅमची एक रात्र, एक दिवस, पण आठवणी मात्र खूप सुंदर घेऊन आलो आहोत. निसर्गात घालवलेला तो वेळ, शेकोटीच्या गप्पा, सकाळचा गरम चहा, सगळं मनात साठवून ठेवतोय. प्रवास संपला असला तरी आठवणीचा प्रवास सुरूच राहणार. आणि मार्ग घेतलेल्या सोबत असेच नवीन मार्ग, नवीन अनुभव घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद मंडळी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.